3 लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर कर लागणार नाही। 3 ते 7 लाखांपर्यंत 5% टॅक्स तर 7 ते 10 लाखांपर्यंत 10% टॅक्स भरावा लागणार। 10 ते 12 लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर 15% टॅक्स तर 12 ते 15 लाखांवर 20% टॅक्स तर 15 लाखाच्या वर उत्पन्न असणाऱ्यांना 30% कर भरावा लागणार। मोबाईल फोन, चार्जर, तांब्याच्या वस्तू, लिथियम बॅटरी, सोलार सेट स्वस्त होणार। मोबाईल फोन आणि चार्जरवरील सीमा शुल्क 15%नी घटवलं। सोनं आणि चांदीचं सीमा शुल्क आता 6%नी घटवल्यानं सोनं आणि चांदीचे दागिने स्वस्त होणार तर इलेक्ट्रिक वाहनं देखील स्वस्त होणार। कॅन्सरच्या 3 औषधांवरील कस्टम ड्युटी पूर्णपणे हटवली। केंद्र सरकारकडून कॅन्सरग्रस्तांना दिलासा तर एक्स-रे मशीनही स्वस्त। प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेला 5 वर्षांची मुदतवाढ। 80 कोटी लोकांना मोफत धान्य मिळणार। बजेटमधून मोठी घोषणा। शहरातील 1 कोटी गरिबांसाठी केंद्र सरकार घरं बांधणार। शहरी आवास योजनेसाठी 10 लाख कोटींची तरतूद। सरकार 500 टॉप कंपन्यांमध्ये 1 कोटी तरुणांना इंटर्नशिप देणार। इंटर्नशिप करणाऱ्या तरुणांना महिन्याला 5,000 रुपये मिळणार। अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची घोषणा। रोजगार आणि कौशल्य प्रशिक्षणासाठी सरकार 2 लाख कोटी खर्च करणार। 5 वर्षात 4 कोटी 10 लाख युवकांना रोजगार मिळणार। अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना विश्वास। शैक्षणिक कर्जाच्या व्याजावर 3% सूट मिळणार। अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्याकडून मोठी घोषणा। केंद्र सरकारकडून बिहारला विशेष पॅकेज। बिहारमध्ये रस्ते बांधणी करण्यासाठी 26,000 कोटी रुपयांची तरतूद तर बिहारमध्ये नव्या मेडिकल कॉलेजची घोषणा। आंध्र प्रदेशच्या नव्या राजधानीच्या निर्मितीसाठी केंद्र सरकार निधी देणार। आंध्र प्रदेशला 15,000 कोटींचा निधी दिला जाणार। अर्थसंकल्पात घोषणा। दोन 2024 मध्ये राज्यात भाजपचा मुख्यमंत्री करण्याचा अमित शहांचं सुतोवाच। जास्त जागा निवडून आणून भाजपचा मुख्यमंत्री करण्याच्या अमित शहांच्या सूचना। सूत्रांची माहिती। महायुतीत 7 जण मुख्यमंत्री पदासाठी इच्छुक आहेत। देवेंद्र फडणवीस अमित शहांच्या मनातील मुख्यमंत्री नाहीत। खासदार संजय राऊतांचा दावा। शिवसेना आणि राष्ट्रवादी आमदार प्रकरणात आज सुप्रीम कोर्टात सुनावणी। विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या निर्णयाला आव्हान। सरन्यायाधीश चंद्रचूड यांच्यासमोर सुनावणी होणार। अबू आझमींचं मत तुम्हाला चालतं का? समाजवादी पक्षाची मतं कोणी विकत घेतली ते सांगा। राऊतांचा शिंदे गटाला सवाल तर अबू आझमींनी आम्हाला मतदान केलं नाही। नरेश मस्केंचं उत्तर। छगन भुजबळ आणि प्रवीण दरेकरांचं रक्त एकच। उपोषणानंतर सर्वांचा हिशोब करणार। मनोज जरांगेंचा हल्लाबोल। मराठा समाजाने 7/12 तुमच्या नावावर केलाय का असा सवाल दरेकरांनी केलेला। राज्य मंत्रिमंडळाची आज बैठक। बैठकीत मराठा ओबीसी आरक्षणासंदर्भात चर्चा होण्याची शक्यता। मराठा समाजाला फक्त एकनाथ शिंदेच आरक्षण देऊ शकतात। मात्र एकनाथ शिंदेंनी आरक्षण द्यायला उशीर करू नये मनोज जरांगेंचं वक्तव्य। माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या काटोल मतदारसंघात त्यांचेच पुत्र सलील देशमुख इच्छुक। सलील देशमुखांनी शरद पवार सुप्रिया सुळेंची भेट घेतली। बालभारतीच्या पहिलीच्या पुस्तकातील कविता व्हायरल। कवितेमध्ये यमक जुळवण्यासाठी शब्द मोडून तोडून वापरल्याची टीका। मराठी कवितेत वन्स मोर आणि शोर शब्दाचा वापर।